ही पद्धत अलीकडे अनेक संघटनांचे नेते सुद्धा वापरतात. मी मोठे नेते आहेत आणि मला सुरक्षित राहायचं असल्यामुळे परत त्यांचं नाव नाही सांगणार, पण त्यांनी एका राष्ट्रमातेचा फोटो म्हणून दुसऱ्या एका महान अशा बाईंचा फोटो हा आपल्या स्वतःच्या बायकोचा फोटो म्हणून प्रकाशित केलेला आहे. आणि त्या महान मातेबद्दल आपल्याला सगळ्यांना आदर असल्यामुळे आपल्या कधी हे डोक्यातच नाही आलं की त्यांचा फोटो उपलब्ध असूच शकत नाही. कारण त्या ज्या काळात होत्या त्या काळात फोटोग्राफी नव्हती आणि त्या काळामध्ये पोर्ट्रेट काढायची पद्धत होती, पण त्या बाईंचं पोर्ट्रेट कुणीही काढलेलं नाही. कारण त्यांचा मुलगा प्रसिद्ध झाला, त्या मुलाची पोर्ट्रेट निघाली, त्या मुलाची जगानं कौतुक केली, पण आईचं पोर्ट्रेट काढायचं काहीच कारण नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे त्या आईचं पोर्ट्रेट पण नाही, फोटो तर नाहीच नाही. पण आता मात्र आमच्या त्या थोर नेत्याचा बायकोचा फोटो हा त्यांच्या फोटोच्या जागी विराजमान झालेला आहे आणि तो बऱ्यापैकी प्रसारित पण झालेला आहे. होतं काय तुम्हाला सांगतो की आपल्याकडचे विशेषतः इथे मी शब्द वापरतो बहुजन समाजातले नेते आणि कार्यकर्ते यांच्याबद्दलचा एक वाईट अनुभव असा आहे की आपण संशोधनाची शिस्त पाळणं, अभ्यासाची शिस्त पाळणं की फाट्यावर मारून बेदरकारपणाने आपल्या मनात येईल ते रेटून मांडायला लागतो आणि तिथे आपली विश्वासार्हता संपते. मी उदाहरण सांगतो. माझे मित्र पुरुषोत्तम खेडेकर यांना मी आता एकेकाळचे मित्र असं म्हणूया आपण दुरुस्त करून, मी त्यांना एकदा असं म्हणालो की खेडेकर साहेब, तानुबाई बिर्जे या मराठीतल्या पहिल्या पत्रकार महात्मा फुले यांच्या सावित्रीबाईंच्या त्या विद्यार्थिनी, सत्यशोधक, एका कुटुंबियाची मुलगी, पण भारतातली पहिली संपादक, महिला संपादक, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण काहीतरी करायला पाहिजे. ते म्हणले अरे तुम्ही सांगा काय करायचं. म्हटलं एखादी परिषद घेऊया आपण पत्रकारांची, आणि म्हणजे पत्रकार परिषद अशी नव्हे, पत्रकारांचं संमेलन, आणि त्याच्यामध्ये तानुबाई बिर्जे यांच्याबद्दलची मांडणी करू. त्यांना कल्पना आवडली, त्यांनी भिवंडीला अशी परिषद घ्यायचं ठरवलं. मला फोन करून म्हणाले तुम्ही तानुबाईंवर एक लेख लिहा. तोपर्यंत तानुबाई बिर्जेंबद्दल फारशी माहिती कोणालाही नव्हती, की जुनी गोष्ट आहे 20 वर्षापूर्वीची. मी भरपूर मेहनत करून इकडनं तिकडनं कागदपत्र शोधून तानुबाई बिर्जेंचे वडील, त्यांची आई, त्यांचा नवरा या सगळ्यांबद्दलची माहिती मिळवून, तानुबाईंच्या लेखनाबद्दलची माहिती मिळवून एक प्रदीर्घ लेख लिहिला. त्यावेळेला खेडेकर साहेबांचं शिवराज्य नावाचं साप्ताहिक होतं. त्या शिवराज्य साप्ताहिकाचा विशेषांक त्यांनी भिवंडीच्या या परिषदेच्या निमित्ताने प्रसिद्ध केला. माझा लेख त्याच्यामध्ये कव्हर स्टोरी म्हणून छापलेला होता. पहिलाच लेख होता माझा. फक्त फरक एवढाच होता की त्या लेखाखाली लेखक म्हणून पुरुषोत्तम खेडेकर यांचं नाव छापलेलं होतं. मी तो अंक पाहिल्यानंतर प्रचंड मला संताप आला आणि मी चिडून भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं की खेडेकर साहेब, मी तुमचा निषेध करतो. तुम्ही ही चोरी केलेली आहे, तिला क्षमा नाही. मी आजचे हे बोलतोय ना, हे किमान 25व्या वेळी बोलतोय. याच्यापूर्वी जिथं जिथं संधी मिळेल तिथे त्यांच्या तोंडावर मी हे फेकलेलं आहे आणि वाजवलेलं आहे. याच्यापूर्वी 24व्या बोललो होतो ते न्यायमूर्ती पी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली परिषद झाली होती आणि त्याला कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्यापासून अनेक दिग्गज हजर होते आणि तेव्हा पण खेडेकर स्टेजवर असल्यानंतर मी हे वाजवलं होतं की खेडेकर साहेब, तुमच्यासारखा चोर मी पाहिला नाही. आणि तुम्हाला कदाचित हे अतिशोक्त वाटेल, तुम्हाला याचं नेमकं कळणार नाही काय गणित आहे. काय हवं असतं लेखकाचा लेख, जेव्हा तुम्ही एवढा अभ्यास करून मेहनत करून पहिला लेख लिहिता त्या विषयावरचा, आणि एखादा माणूस नेता आहे म्हणून स्वतःच्या मासिकामध्ये स्वतःच्या नावाने तो छापतो, आणि निर्लज्जपणाची कमाल अशी की ते खिखी करून हसतात आणि म्हणतात अरे भाऊ, तुमच्या नावावर काय, माझ्या नावावर काय, काय फरक पडतो, आपण शेवटी एकच ना. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की मला ही पद्धत अत्यंत चुकीची, अन्यायकारक वाटते. खेडेकर साहेबांनी तानुबाईंचा फोटो पण प्रकाशित केला. मी त्यांना विचारलं कुठे मिळाला, तुम्ही मिळायची काय गरज आहे, आपण तयार केला. आपण सांगू ते तानुबाई, आपण सांगू ते त्यांचं चरित्र, आपण सांगू तो त्यांचा इतिहास. याच्यात विश्वास एक लक्षात ठेवा, ही पद्धत योग्य नव्हे. शोध घेणं, मेहनत करणं, काम करणं, त्याच्यातून तुम्हाला काही मिळालं तर तेवढं लोकांसमोर ठेवणं. सावित्रीबाईंच्या फोटोची कहाणी सांगताना मी दुसरीकडे गेलो असं तुम्हाला वाटेल, नाही. माझा मूळ मुद्दा हा होता की सावित्रीबाईंचा फोटो उपलब्ध नव्हता
आणि लोकांनी कुठले कुठले फोटो कशा कशा पद्धतीने प्रकाशित केले होते. पुन्हा त्या पालकरांच्या घरामध्ये निगेटिव्ह मिळाली की परत 1 फूट बाय 1 फूट काचेची, त्याच्यामध्ये सावित्रीबाई ग्रुप फोटोमध्ये दिसत होत्या. ती निगेटिव्ह आपण खूप त्याच्यावर केमिकल प्रोसेसिंग करून आणि त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मदत घेऊन डेव्हलप केली. तेव्हा असं लक्षात आलं की त्याचे ग्रेन्स फाटत आहेत, ते सावित्रीबाईंचं चित्र खूप अस्पष्ट दिसत आहे. आणि म्हणून शासनाच्या आमच्या समितीतर्फे आम्ही एक निर्णय घेतला की जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या तज्ज्ञांना ही निगेटिव्ह द्यायची आणि त्यांना सांगायचं की याच्यात जसंच्या तसं फोटोच्या ऐवजी पोर्ट्रेट, आणि ते पोर्ट्रेट आपण तयार करून घेतलं आणि शासनाच्या वतीने मान्य करून ते केलं. जे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहता निळ्या रंगाच्या साडीमधलं सावित्रीबाईंचं ते चित्र आहे, ते पोर्ट्रेट आहे. नायगावला सावित्रीबाईंच्या जन्मगावी वाड्याचा विकास करून तिथे ते लावलं. आता बऱ्यापैकी सावित्रीबाईंचं ओरिजिनल छायाचित्र नाही, पण पोर्ट्रेट छायाचित्रावरनं तयार केलेलं तैलचित्र आता बऱ्यापैकी लोकांपर्यंत जात आहे. मी सुरुवातीला तुम्हाला संशोधन करताना काय पद्धत पाळावी लागतात आणि जर पाळली गेली नाही तर काय होऊ शकतं याच्याकडे लक्ष वेधत असताना, खरं म्हणजे आता अक्षर मानव संबंधी आमचे मित्र काही बोलणार आहेत, त्यांना बोलायला सांगण्यापूर्वी एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. आपल्या आधी सुद्धा इतिहासकारांनी इतिहासाचा विपर्यास करणं किंवा इतिहासाची सोप्या भाषेत बोलायचं तर वाट लावणं अशी कामं केलेली आहेत. आणि तीच आपण जर करत राहिलो तर आपल्याला आणि त्यांच्या इतिहासाचार्य राजवाडे हा मोठा माणूस ज्यांनी आयुष्य इतिहास संशोधनाला वाहून घेतलं, त्यांच्या विचारांशी माझे मतभेद आहेत, त्यांच्या कामाच्या पद्धतीशी माझे मतभेद आहेत, पण त्यांनी केलेला त्याग जो आहे तो सलाम करावा असा आहे. सारा आयुष्य मराठ्यांच्या इतिहासाचं घेणं हे सोपं काम नाही, त्याच्याबद्दल आपण कृतज्ञच असलं पाहिजे. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनं प्रकाशित करत असताना काही ज्या गंभीर स्वरूपाच्या चुका केल्या, त्यातल्या 2 गोष्टींचा आपल्या विषय सांगतो आणि थांबतो. एक म्हणजे राजवाड्यांच्या डोक्यामध्ये असे घुसलेलं होतं की बुद्धिमान माणूस असेल तर तो कोकणस्थ ब्राह्मणच असला पाहिजे, हुशार माणूस असेल तर तो कोकणस्थ ब्राह्मणच असला पाहिजे, आणि त्यामुळे कुणीही हुशार माणूस दिसला की तो कोकणस्थच असणार, नसेल तर त्याला कोकणस्थ ठरवायचं, असा उद्योग त्यांनी केल्याचा एक पुरावा तुम्हाला सांगतो. राधा माधव विलास चंपू नावाचं मराठी, हिंदी, संस्कृत आणि अवधी अशा 4 भाषांमध्ये शहाजी राजांचं चरित्र आहे. जयराम खंडे नावाच्या कवीने लिहिलेलं आहे. राधा माधव विलास चंपू असं मोठं नाव आहे. ते पुस्तक शोधून काढायचं काम हस्तलिखित आणि त्याला प्रदीर्घ प्रस्तावना लिहून ते प्रसिद्ध करण्याचं काम राजवाड्यांनी केलं. याच्याबद्दल राजवाड्यांना धन्यवाद. आणि अत्यंत दुर्मिळ पोथी त्यांनी शोधून काढली आणि प्रसिद्ध केली. ते पुस्तक आहे 48 पानांचं. त्या पुस्तकाची प्रस्तावना आहे 198 पानांची. मी तुम्हाला असं वाटेल की मी राजवाड्यावर टीका करण्यासाठी एक पानांचा नंबर सांगितला नाही. राजवाड्याची गुणवत्ता, त्या ही प्रस्तावना मराठी प्रस्तावनांपैकी एक आहे. लिहिलंय त्या काळाबद्दल लिहिलंय हे खूप महत्वाचं आहे. पण मी म्हटलं तसं राजवाड्याच्या डोक्यात एक वेळ शिरलेलं होतं की कोकणस्थ पाहिजे. त्यांनी शहाजी राजांच्या दरबारामध्ये काम करणाऱ्या 90 लोकांची माहिती दिलेली आहे. त्या 90 मध्ये कोणीच कोकणस्थ नाही आहे. मग राजवाड्याने हातचलाखी केली आणि 27 नंबरचा जो माणूस आहे त्याचं नाव आहे गंगाधर अभेद. हा अभेद जो आहे त्याच्याबद्दलची माहिती देताना राजवाड्याने असं लिहिलं की अभेद हे आडनाव अभेद या शब्दापासून आलं. अभेद हा शब्द अभ्यंकर पासून आला, म्हणजे हे कोकणस्थ होते. आता खरं राजवाडे व्युत्पत्ती शास्त्रातले तज्ज्ञ होते. त्यांना हे माहित होतं की अभ्यंकर आणि अभेद काडीचा संबंध नाही, पण पादरायण संबंध जोडून त्यांना ते सिद्धच करायचं होतं. या राजवाड्यांचा दुसरा
एक अतिशय विक्षिप्त वाटेल असा नमुना सांगतो. त्यांनी महाराष्ट्रातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंत, गुणी आणि समाज हितासाठी आयुष्य वाहिलेल्या 150 कर्तव्य, ज्या 150 कर्तव्य उदाहरणार्थ लौकिकवादी त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये विश्वनाथ शिंदे आहेत, त्याच्यामध्ये सयाजीराव गायकवाड आहेत, लोकमान्य टिळक आहेत, म्हणजे भली मोठी माणसं आहेत. पण राजवाड्यांच्या डोक्यातलं जे वेळ होतं त्याच्यामुळे त्या यादीमध्ये महात्मा फुले नाही, त्या यादीमध्ये शाहू महाराज नाही, त्या यादीमध्ये बाबासाहेब आंबेडकर नाही. कारण एक डोक्यात ग्रह बसलेले आणि म्हणून आता राजवाड्यांची ती यादी वाचताना असं वाटतं की या माणसाने मोठं काम केलंय, पण त्यांच्या मनामध्ये जो आकस होता त्याच्यामुळे काही महत्वाची नावं त्यांनी वगळली. आता राजवाड्यांनी जी चूक केली तीच समजा उलटून आपण करणार असू तर राहिला. म्हणजे म्हणतात ना की त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं, त्यांनी 4 चुका केल्या म्हणून आपण हे असता कामा नाही. हे संशोधन नाही. कारण की तुम्ही थांबतो म्हणालो होतो, पण आता फक्त परवानगी द्या, तुम्ही द्या याची मला खात्री आहे. तुम्ही दिली नाही तरी मी बोलणार हा भाग वेगळा. राजवाड्यांना रामदासांविषयी खूप प्रेम होतं, समर्थ रामदासांविषयी. पण रामदासांचं आडनाव ठोसर, ठोसर हे देशस्थांचं आडनाव. त्यामुळे राजवाड्यांच्या मनात एक खंत होती की एवढा हुशार माणूस, एवढा उत्तम लेखन करणारा माणूस हा कसा काय देशस्थ असू शकेल. हा काहीही केलं तरी कोकणस्थच असला पाहिजे. आणि त्याची एक आठवण लरा पांगारकर नावाचे मोठे संत साहित्याचे अभ्यासक यांनी लिहिली आहे. त्यांनी लिहिले की एकदा बाय द वे पांगारकर देशस्थ. तर एकदा आमच्या घरी विसुभाऊंना मी जेवायला बोलवलं आणि ते काम करत बसले होते. फार कामसू माणूस होता, म्हणजे 16-18 तास ते काम करायचे राजवाडे. तर स्वयंपाक झाल्यावर पांगारकर म्हणले, मी म्हणालो की विसुभाऊ उठा, पानं वाढले, अन्न गरम आहे, तोपर्यंत खाऊन घेऊया. पण ते मला उठलेच नाही, ते चाळत बसले. मी चिडलो, म्हटलं विसुभाऊ काय चाललंय तुमचं, आहे जेवण करून घ्या ना आधी. ते म्हटले, अरे लक्ष्मण, एक महत्वाचा पुरावा सापडलेला आहे. हा लेखाचा रामदास, हा ठोसर म्हणजे देशस्थ असा आपण समजतो. आज मला पुरावा सापडलाय की हा कोकणस्थ होता. म्हणजे कसा बघ म्हणले, या पोथीमध्ये लिहिलेलं आहे ठोसर हे आडनाव मूळचं कोकणस्थांचं ते देशस्थांनी पळवलं. याच्यावरनं सिद्ध होतं म्हणले रामदास कोकणस्थ होता. अंगारकर अतिशय मिश्किल होते. त्यांनी लिहिलंय की म्हणाले, मी म्हटलं विसुभाऊ, आपण रामदासांना काय म्हणतो, संत म्हणतो. ते जर संत असतील ना तर ते कोकणस्थ असणं शक्य नाही. काढून बघा, देशस्थ. ज्ञानेश्वर देशस्थ, संत आहेत पण त्यात गुरु कोकणस्थ नाही. आणि म्हणून यदी फडके असं म्हणायचं, ठरवून आता सनातन प्रभातचे किंवा सनातन संस्कृती संस्थेचे जयंत आठवले यांना संत बनवण्याचा विडा. आणि मी फडके सरांना असं म्हणायचो, सर तुम्ही कोकणस्थ, तुम्हाला हे पटतं? म्हणजे पटतं काय, 100% पटतं. आम्ही अत्यंत बुद्धिमान पण अत्यंत हिशोबी लोक. संत बिंत म्हणजे असलं एकदम घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी वाचण्याचं काम, ते उद्योग आमच्याकडनं होणं शक्य नाही. फडके सर फार मुश्किल आणि खूपच अंतर्मुख होते. त्यामुळे फडके सरांचं बोलणं ठीक आहे. बशिरी दीक्षित म्हणून होते आमच्या राजा दीक्षितांचे वडील. एकदा मी त्यांना काका म्हणायचो. म्हटलं बशिरी काका, तू राग आला तरी बोल, आणि तू बोलणारच तर बोल. राजवाड्यांनी असं असं लिहिलंय, त्याला पांगारकरांनी असं असं उत्तर दिलंय, तुम्ही कोकणस्थ आहात तर तुम्हाला काय वाटतं, ते खरं असेल का? ते म्हणले, खरं म्हणजे काय, खरंच आहे, दीक्षित म्हणून सांगतो, शक्य नाही. कोकणस्थ लाईट पेन मध्ये घ्यायचं नाही. तुम्हाला पण असं वाटेल की बघा हरिनाके काल दिवसभर सांगत होते जातीपातीचं काही खरं नाही, जातीपातीचं काही खरं नाही, आता मात्र बरोबर. मी तुम्हाला गंमत सांगतो, सुद्धा मुख्य मुद्दा काय सांगतोय की फडक्यांसारखं डिकास्ट होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
तुम्हाला थांबत असताना सूत्र म्हणून सांगतो, प्रत्येक माणसाला आपल्या जातीविषयी महत्व असतं. ज्याला कुणाला स्वतःच्या जातीवर टीका करता येते, जिला कुणाला स्वतःच्या जातीवर टीका करता येते, ती विकास होण्याची सुरुवात असते. तुम्हाला जर खरंच विकास व्हायचा असेल तर तुम्ही लक्षात ठेवा, स्वतःच्या जातीविषयी महत्व असणं हा गुन्हा नाही. त्यातनं बाहेर पडायला शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या जातीवर आपल्याला टीका करता आली पाहिजे, बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वैगुण्य मांडता आली पाहिजेत. भले माणसं नाराज झाली तरी वैगुण्य मांडता आली पाहिजेत. महात्मा फुलेंनी, माझं गाव तळेगाव ढमढेरे, त्याला भेट दिली होती आणि तिथून त्यांनी दिनबंधूमध्ये एक रिपोर्ट लिहिला होता. घटना अशी घडली होती की तळेगावमध्ये एका न्हावी समाजातल्या करेकर नावाच्या बाईंनी एका माळी समाजातल्या मैत्रिणीसोबत सत्यशोधक पद्धतीचं लग्न लावण्याचा पुढाकार घेऊन कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या गावामधल्या भटजींनी, कुलकर्णी नावाचं भटजी, इतर लोकांना हाताशी धरून तो कार्यक्रम हाणून पाडायचा ठरवला होता. म्हणून त्या बाईंनी महात्मा फुलेंना पत्र लिहिलं आणि बोलवून घेतलं. महात्मा फुले भेटले सगळ्यांना, त्यांना समजून सांगितलं आणि ते लग्न लावलं. फुलेंनी असं लिहिलंय की जे विरोधक होते, हे लग्न लावण्याच्या कामामध्ये विरोधी वागणारे, काय त्यांचा हेतू होता, त्यांना काय वाटत होतं याचा मी शोध घेतला. त्यांना समजावून सांगितलं. काहींनी मानलं, काहींनी नाही मानलं. तर पैलवान होते महात्मा फुले. महात्मा फुले अत्यंत दणकट होते. घोड्यावर बसून तलवार चालवणं, दांडपट्टा चालवणं, एका वेळेला साधारण 4-6 लोकांना अत्यंत व्यवस्थितपणे ठोकून काढणं अशी क्षमता असलेले होते. त्यामुळे माझ्याकडे बघितल्यानंतर म्हणाले त्यांचे हातपाय गळाले आणि काहींना समजावून सांगितल्यामुळे त्यांना कळलं, काहींना न समजावून सांगता सुद्धा कळलं आणि परिणामी तो विरोध दूर झाला. मला कधी कधी गमतीने प्रश्न विचारला जातो आहे की महात्मा फुल्यांवर संशोधन करावं असं तुम्हाला का वाटलं, तिकडे तुम्ही का वळला किंवा काय त्याची प्रेरणा होती. त्याचा प्रश्न विचारायच्या आधीच उत्तर देऊन टाकतो. महात्मा फुल्यांनी त्या तळेगाव ढमढेरेमध्ये ज्यांनी विरोध केला अशा 2 लोकांची नावं लिहिलेली आहेत. त्यातलं एक नाव आहे विठोजी भुजबळ आणि दुसरे आहेत नरके. माझ्या पूर्वजांनी फुल्यांना विरोध करण्याचा जो गुन्हा केला त्याचं प्रायश्चित्त म्हणून मला असं वाटतं की आपण महात्मा फुल्यांवर काम केलं पाहिजे. आता अक्षर मानवच्या वतीने काही मांडणी डांगे साहेबांना करायचे, ते बाहेर गेलेले दिसत आहेत ना, या प्लीज. आवाज येतोय का? हो येतोय. नमस्कार सगळ्यांना. सर्दी झाली, थोडासा आवाज कमी जास्त होईल. माझं नाव श्रीकांत डांगे, मी अक्षर मानवचा अध्यक्ष म्हणून काम पाहतोय. सर, तुम्ही 2 दिवस बोलताय आणि बोलताना साक्ष जाणवते मी एवढं बोलून जमलेल्या लोकांनाही वक्त्याला थांबावंसं वाटलं नाही आणि वक्त्यालाही बोलताना कधी थांबावंसं वाटलं नाही. म्हणजे मीही बघतो होतो, मांडणी करायची होती, अक्षरमानाविषयी थोडं बोलायचं होतं, पण हे थांबू नये असं वाटत होतं. हे कौशल्य आहे तुमचं. आणि दुसरी गोष्ट, काल तुमच्या मांडणीमध्ये मुद्दा आला की तुरुंगात तुम्ही 1 महिना होता, तर लोक तुमच्यासोबत होते. तर मला वाटतं अक्षर मानवचं संमेलन आम्ही ह्या लोकांना 2 दिवस तुरुंगात बोलवत असतो. आणि इथं आलेली माणसं गीतांची एक छान कविता सांगितली की देणाऱ्याला देत राहावं, देणाऱ्याला घेत राहावं. तर मला वाटतं हा देण्या घेण्याचाच कार्यक्रम आहे. इथं माणसं म्हणजे तुम्ही यादी पाहिजे असेल, आपल्या कार्यक्रमाला आलेली माणसं विदर्भातली, पश्चिम महाराष्ट्रातली आहे, कोकणातली आहे, तर सगळ्या विभागातली माणसं इथं येतात, प्रगल्भता माणसामध्ये वाढत असते. आणि इथं आपण 2 दिवस जमलोय. तर अक्षर मानव म्हणजे नेमकं काय आहे, इथं माणसं का बोलतात, तर ते मी माझ्या बाजूने सांगण्याचा थोडासा एक प्रयत्न करतो की इथं माणसं एकत्र आली पाहिजे. तर आपण पाहतच आहात की माणसं एकत्र असताना आपल्या मनातलं समोरच्याला सांगतानाही आपल्याला थोडं सुरक्षित ठेवावं लागतं की आपल्या भावनेचा बाजार कुठं होणार. तर मला असं वाटतं, तुम्ही काल बोलताना एक मुद्दा बोलून गेला की आपण आत्मपरीक्षण करत नाहीये स्वतःच. तर मला असं वाटतं ही इथे येणारी माणसं ही आत्मपरीक्षण करून देण्याची जागा आपल्याला उपलब्ध करते.
इथं आपल्याला स्वतःला सुधारण्याच्या संध्या उपलब्ध होते. हे म्हणजे मला असं वाटतं अक्षर मानवचं व्यासपीठ आहे. आणि एक छोटासा मुद्दा सांगावासा वाटतो की अक्षर मानव नेमकं काय काम करतं, की जात धर्म लिंग वय प्रदेश हे समाजाला पोखरणारे भेद आहेत, किंवा आपण असं म्हणू की क्वचित हे भेद हा समाज हा अगणित तुकड्यांमध्ये विभागला गेलाय किंवा विभागू पाहतोय. पण या समाजात जी काही फूट पडली आहे या सगळ्या गोष्टींमुळे हा समाज या तुकड्यांमध्ये विभागला गेलाय. तर हा जो विभागलेला समाज आहे तो एका आभाळाखाली सांगण्याचं काम अक्षर मानव म्हणून आम्ही सर करू. तर एक छोटासा गैरसमज, तर मला हे सांगायला आवडेल की गण्याशी निगडीत तुम्हालाही माहिती आहे. आणि एक छोटीशी नोंद करावीशी वाटते की 2002 साली अक्षर मानवकडून लागूंच्या हस्ते तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे हाच महिना किंवा याच पिरियड मध्ये होता. त्याला जवळपास 17 आहे. अक्षर मानव संघटने जवळपास 17 किंवा त्यापासून जास्त वर्षापासून या समस्येशी संबंधित. अक्षर मानव ह्या अशा माणसांना बोलू पाहतात. जसं मी म्हटलं की तो वैचारिक आदान प्रदान होतं, तसं माणसं स्वतःचा मेंदू आणि सर मला नेहमी वाटतं की माणसाचा मेंदू जो आहे तो सुधारला ना या जगातले असंख्य प्रश्न आणि तुमच्या बोलण्यातून म्हणजे एक जाणवत होतं की भाषण कसं करावं. आपल्या देहबोलीतून आपला मध्य प्रदेश शांत झाला असतानाही ते वारे उत्तर प्रदेशापर्यंत कसे पोहोचावे. एकूण सांगायचं हेच आहे की इथं माणसं जमल्यावर आपण बोलावं कसं, आपण वागावं कसं, आपण किती बोलावं, आपण काय बोलावं याची एक कार्यशाळा होत असते. इथं आलेल्या माणसाला आपण काय बोललं पाहिजे, काय जगलं पाहिजे. म्हणजे मला नेहमी वाटतं की माणसामध्ये समन्वय साधण्याचं एक काम अक्षर मानव म्हणून माणसाचा मेंदू माणूस शांतपणे सुखी झाला पाहिजे, मेंदूने शांत झाला पाहिजे. म्हणून अक्षर मानव निगडीत जेवढे विषय मी मागे म्हणालो, अगदी संविधान कायद्यावरही आपलं काम सुरू आहे. आपले इथे गलांडे असतील किंवा हे अहिरे असतील, आम्ही त्याविषयी संमेलनही घेतोय. अगदी पाणी या विषयावर संमेलन घेतोय आपण. जगण्या त्या विषयावर आपण संमेलन घेत आहोत. आणि या संमेलनाचं एक वैशिष्ट्य, काही संमेलन इथे येणारा वक्ताही आपल्याला खूप काही घेऊन जातो, त्याचबरोबर श्रोतेही माणसाला काहीतरी घेऊन जातो. ही देवाणघेवाण करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण अक्षर मानव आपल्या कार्यक्रमात राबवतो. आणि एक छोटीशी गोष्ट, छोटासा मुद्दा मला ऐकायला आवडेल की या संमेलनात मिळतं काय जाताना असं लोक म्हणतात की इथं मायेची आणि आपुलकीची माणसं मिळतात. म्हणजे इथं वावरताना तुम्ही पाहत असाल की ही जी माणसं आहेत की आमचा बॅकग्राऊंड म्युझिक काल चालू होतं, आमचं ते पूर्ण इथं नाचतो, हे कौटुंबिक वातावरण असतं. इथं आपण हसत खेळत एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आमचे गलांडे सर ते भाषण सुरू असतानाही दुसऱ्या काढतात. हा मुकेश आणि इतकं सर कौटुंबिक जिव्हाळ्याचं वातावरण असतं. तर कोणाचं लग्न जमत नसेल त्याची यांना काळजी असते, कोणाचं लग्न तोडायचं असेल त्याची किती व्यसनं आहेत त्याचीही काळजी. ते आम्ही अक्षर म्हणून अनुभवतोय. इकडे कोणत्याही प्रकारचं धर्मकरण नाही, राजकारण नाही. इथं कोणताही शिक्का नसलेली माणसं एकत्र येतात, जे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांना समजून प्रयत्न करतात. आपण या सगळ्या मोठं झालं पाहिजे ही एक समज प्रत्येक माणसाला त्याच्याही नकळत देण्याचा आपण प्रयत्न करतो असं आपल्याला वाटतं. आणि अक्षर मानवचा भाग हा 13वा 14वा आहे, मला वाटतं 13वा आहे. याचबरोबर अशी वेगवेगळी संमेलन राज्यभर प्रत्येक खेड्यापर्यंत जातात. आपण साधी कल्पक नाविन्यपूर्ण जे लोकांची मानसिक, बौद्धिक आणि अशा वेगवेगळ्या पातळ्या
शिक्षणाचं एक आणि जसं सर म्हणाले की आयुष्यात स्वतःचं आत्मपरीक्षण केलं आणि ज्या संध्या मिळतात स्वतःला सुधारण्याचा ही अशी जागा आहे अक्षर मानवलाही काहीतरी मिळेल आणि येणाऱ्या लोकांनाही काहीतरी मिळेल देण्याचा आणि देण्याचा एक प्रयत्न अक्षर मानव म्हणून राज्यभर करतो आणि तुमच्यासारख्या माणसं इथं जोडली त्याचा आम्हाला